नाशिकमध्ये मतदानाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे। नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे मतदानासाठी या ठिकाणी आलेले आहेत। अगदी सकाळी आपण या ठिकाणी मतदानासाठी आलेला आहात। संपूर्ण नाशिकच्या शिवसेनेची जबाबदारी खरं तर आपण पेललेली आहे। काय एकूण अपेक्षा आहे मतदारांकडून? मला निश्चित खात्री आहे आणि विश्वास आहे का आज जास्तीत जास्त लोक या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी मतदान करतायत, कारण गेले 9 वर्षापासून महानगरपालिकेची निवडणूक झाली नव्हती आणि निश्चित उत्साहामध्ये मतदान करतील आणि निश्चित लोकांनी ठरवलेलं आहे की यावेळेस परिवर्तन करायचं। निश्चित या ठिकाणी धनुष्यबाणाचे जास्तीत जास्त उमेदवार या ठिकाणी निवडून येतील। सभा घेण्यापासून ते युतीच्या सगळ्या बोलणी करण्यापासून ते अगदी आज मतदारांना घराबाहेर काढण्यापर्यंत सूक्ष्म नियोजन शिवसेनेकडनं करण्यात आलं। तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये होतात। काय नेमका आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे? खरं तर आज ही जी काही मेहनत केलेली आहे सर्व शिवसैनिकांनी, म्हणजे उमेदवार देण्यापासून अतिशय चांगले उमेदवार सर्वच प्रभागामध्ये या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन सेनेच्या युतीच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि त्याचं खऱ्या अर्थानं आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, कारण त्याचं रूपांतर आज मतांमध्ये होतं आहे आणि म्हणून निश्चित हा आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। एकूणच या सगळ्या निवडणुकीमध्ये भाजप आणि आपण वेगवेगळे लढत आहात, मात्र तरीसुद्धा आपल्या सभा या ठिकाणी झाल्यात, प्रतिसाद मिळत होता। आजचं चित्र काय असेल, काय वाटतंय? उद्या निकाल आहेत। शिवसेना राष्ट्रवादी रिपब्लिकन सेनेची या ठिकाणी युती होती आणि मला निश्चित खात्री आहे की या ठिकाणी लोकांनी मन बनवलेलं आहे ते धनुष्यबाण आणि घड्याळ ज्या ठिकाणी चिन्ह असतील त्याचं बटन दाबून सर्वच उमेदवारांना प्रचंड मतांनी या ठिकाणी विजय करणार आहेत आणि शिवसेना राष्ट्रवादीची या ठिकाणी नाशिक महापालिकेवरती सत्ता येईल। आपण बघतोय की माजी खासदार हेमंत गोडसे हे या ठिकाणी मतदानासाठी आलेले आहेत। अगदी सकाळच्या सुरुवातीच्या वेळेतच ते या ठिकाणी मतदानासाठी आलेले आहेत। नाशिकच्या विविध गाव मतदान केंद्रावर खरं तर हेमंत गोडसे हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। नाशिकमध्ये शिवसेना आणि भाजप हे दोघंही यावेळेला वेगळे लढत आहेत आणि त्याच्यामुळे या संपूर्ण सभांचं किंवा एकूणच शिवसेनेच्या सगळ्या या निवडणुकीचं नियोजन त्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती ते माजी खासदार हेमंत गोडसे आता मतदानासाठी पोहोचलेत। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।